जय श्री कृष्ण. राधे कृष्ण. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 3 गोदानाचे महत्त्व आणि पौलव ऋषींची कथा. सूत महाराज, अधिक महिन्यात गोपूजन, गोदर्शन या गोष्टी इतकंच किंवा त्याहूनही अधिक असं गोदानाचं महत्त्व आहे असं म्हणतात, ते खरं ना? कौंडिन्य ऋषींनी आपली शंका विचारली. त्यावर श्रोतृ वर्गाला समजातील सूत पुराणिक म्हणाले, या अधिक महिन्यात गोदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोनं, नाणं, जड जवाहीर, जमीन जुमला, पैसा, अडका यांना जसं आपण धन मानतो, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे जेवढ्या गायी आहेत तो तेवढ्या गोदानाचा मालक मानला जातो. आपल्या कृषीप्रधान देशात तर गायीला विशेष महत्त्व आहे. पूर्वी राजे रजवाडे यांच्याकडे असं गोधन हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. राजाकडे असलेल्या गोधनावरून त्या राजाची आणि राज्याची प्रतिष्ठा मोजली जात असे. आपल्या पोथ्या पुराणातून गोमातेच्या श्रेष्ठत्वाचा, तिच्यावरील अधिकारावरून झालेल्या रणधुमाळीच्या कथाही आपल्याला माहीत आहेतच. पूर्वी जसे राजे लोक यज्ञ यागादी कार्यप्रसंगानं ब्राह्मणांना दान देत, तसेच आजही काही सधन लोक गोरगरिबांना गोदान करतात. गोदान करणाऱ्या व्यक्तीला मोठे पुण्य मिळतं. पण कुणाला? जर तो चांगली दुभती सवस्त आणि धष्टपुष्ट गाय सत्पात्रित ब्राह्मणाला किंवा याचकाला देतो त्यालाच. कारण दान हे नेहमी चांगल्या वस्तूचं आणि गरजू योग्य आणि त्या दानाचा आदर करणाऱ्यालाच द्यावं. रोडरोगी, वांज, दूध न देणारी अशी गाय दान दिली तर त्याचं चांगलं पुण्य कसं मिळणार? गाय दान देताना ती दुभती असावी, शांत व गरीब असावी. दान देताना तिला शृंगारावं, तिच्या गळ्यात घंटा बांधावी आणि मग ती समारंभपूर्वक गोपाळकृष्ण स्वरूप ब्राह्मणाला दान द्यावे. गोदान हे पुण्यकर्म आहे आणि हे पुण्यकर्म जर या अधिक मासात केलं तर त्याचे पुण्य अर्थातच अधिकच मिळते. प्रभू, गाय ही पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या पोटात 33 कोटी देव निवास करतात असं म्हणतात, ते खरं ना? मग हे देव गायीच्या पोटात का आणि कशासाठी बरं राहिले ते आपण मला सांगाल काय? लक्ष्मी मातेने ह्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान विष्णू म्हणाले, देवी थांबा. आम्हा सर्व देवांना गोमातेच्या उदरात का लपून बसावं लागलं याची गोष्ट मी तुला सांगतो. फार वर्षापूर्वी या भूतलावर पौलव्य नावाच्या एका महान ऋषीने घोर तप केले. त्या खडतर तपोबलाने इंद्राचं इंद्रपदही डळमळू लागले. कुणालाही आपल्या पद हे धोक्यात आलं तर त्याला ते चालत नाही, पटत नाही आणि रुचत नाही. मग इंद्र तरी त्याला अपवाद कसा ठरावा? आपण पद धोक्यात येतं हे लक्षात येताच इंद्राने एक कपटी डाव खेळला. पौलव्य ऋषीचा तपभंग करण्यासाठी इंद्राने आपल्या काही खास अप्सरांना त्यांच्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नृत्य गायन पौलव्य ऋषीचा तपभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषीचं ध्यान विचलित झालं. नजरेसमोरच भगवंताचं सुंदर रूप दिसेनासं झालं. ओठांवरचं नामही थांबलं आणि एका खडतर तपाचा भंग झाला. त्यामुळे ऋषी फार रागावले. त्यांनी त्या अप्सरांना आश्रमात येण्याचं आणि त्यांना तपभंग करण्याचं कारण विचारलं. त्याने ते का आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं असंही विचारलं. आधी तर त्या अप्सरा काहीच बोलेनात. केवळ अपमानित भावाने त्यांनी खाली मान घातले. पण पौलव्य ऋषींना आपल्या तपभंगामुळेचा राग खूप आला होता. तेव्हा पौलव ऋषींचे पाय धरत त्या अप्सरांनी आपलं ही कृती देवेंद्राच्या आज्ञेवरून केल्याची प्रामाणिक कबुली दिली, क्षमा मागितली आणि आश्रमातून काढता पाय घेतला. संतप्त ऋषींनी कमंडलूमधून पाणी हातात घेत दृष्टी ऊर्ध्व केली आणि आवाहन केलं, देवेंद्रा, माझ्यासमोर हजर हो. आता माझा तपभंग करण्याचा तू घोर अपराध केला आहेस. त्या कृत्याचे शासन म्हणून मी तुला भस्मसात करतो. ये असा माझ्यासमोर ये. ऋषींनी ती क्रोधवाणी ऐकली आणि देवेंद्र घाबरला. धावत पळत तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि प्रार्थना करू लागला, प्रभू, पौलव ऋषींच्या शापवाणीपासून माझं संरक्षण करा, मला अभय द्या. ब्रह्मदेवांनी इंद्राला आपली असमर्थता दाखवली आणि मग ते सर्व मला विष्णूला शरण आले. इंद्राचा अपराध खूप मोठा आणि अक्षम्य होता. देवेंद्राची चूक लक्षात आणून देत त्यांनी कानउघडणी करत मी विष्णू म्हणालो, देवेंद्र, अरे आपले इंद्रपद टिकवण्यासाठी तू असा किती वेळा ऋषीमुनी आणि ब्राह्मणांचा छळ करणार आहेस? किती वेळा त्यांचा तपभंग आणि व्रतभंग करणार आहेस? अरे हे असं तुझं वागणं योग्य नाही. त्यामुळे तू स्वतः वेळोवेळी अडचणीत येतोसच, पण तुझ्याबरोबर तो आम्हा सर्व देवदेवतांनाही अडचणीत आणतो. आम्ही एवढं बोलतो न बोलतो तू देवेंद्रा, ये खाली ये. असा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्याला मागे लपू नकोस, नाही तर मी तुझ्यासह त्यांनाही शाप देईल. पौलव ऋषींनी ती गर्जना ऐकली आणि
मीही घाबरलो. मग आम्ही इंद्रासह महादेवाकडे धाव घेतली. त्यावेळी भगवान भोलेनाथ हे रामनामाच्या अनुसंधानात निमग्न होते. खरं तर त्यांची ती भाव समाधी मोडणं आमच्या अगदी जीवावर आलं होतं. पण अखेर न राहून आम्ही सर्वांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा घोष सुरू केला. थोड्या वेळातच भोलेनाथ त्यांच्या भावसमाधीतून जागे झाले. त्यांना त्रिवार वंदना करून आम्ही देवेंद्रावरील संकटाची त्यांना कल्पना दिली. देवेंद्र ऋषींचा कोप, त्यांनी शाप आणि छे अनर्थ यातून आता तरी मला सुटकेचा मार्ग दिसेनात. भोलेनाथ म्हणाले, आम्हा तिघांना देवापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. शरणागताला अभय ही द्यायला हवं होतं आणि तिकडे थोर तपस्वी ऋषी पौलव यांचाही अनादर करता येत नव्हता. मागेही माझ्या भक्तांचे रक्षण करत असताना मी दुर्वास ऋषीचा शाप घेतला होता. रागाने भृगु ऋषींनी माझ्या छातीवर मारलेली लाथही मोठ्या कौतुकानं आणि विनयानं भक्तवत्सलांछन म्हणून मी मानाने मिरवली होती. तिकडे क्रोधायमाय झालेले पौलव ऋषी आता देवेंद्र पाठोपाठ आम्हा देवदेवतांनाही शाप देण्याची आपल्या मनाची तयारी करू लागले होते. काहीतरी कारण नितांत गरजेचे होतं. आता हे संकट देवेंद्रपुरतंच नव्हे तर सर्व देवांचे संकट झालं होतं. काहीतरी मार्ग काढणं फार आवश्यक होतं. आम्ही सर्वजण त्या धर्मसंकटातून कसं वाचायचं याचा विचार करू लागलो. खूप विचार करता मला एक उपाय सुचला. मी त्यावर भगवान भोलेनाथ यांचाही विचार घेतला. त्यांनाही ती कल्पना पटली. मग आम्ही सर्व देवांनी गोमातेला आवाहन केलं. ऋषीच्या शापहानीपासून आमचा बचाव करण्यासाठी तिने आम्हा देवांना तिच्या पोटात जागा द्यावी आणि आमचे संरक्षण करावे अशी प्रार्थना केली. गौतमी गोमाता तयार झाली. आम्ही सर्व देव तिच्या उदरी शिरलो आणि निर्भय झालो. कारण काही झालं तरी ऋषी ब्राह्मण हे गोमातेला कधी शाप देणार नाही, तिच्यावर रागवणार नाही याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती. अखेर झालेही तेच. अनेक वेळा आवाहन करूनही देवेंद्र किंवा आम्ही कोणीच देव खाली येत नाही असं पाहताच पौलव ऋषींनी डोळे मिटले. त्यांनी त्रिकालज्ञानाने हे जाणलं की शापवाणीच्या भयाने आम्ही सर्व देव गोमातेच्या पोटात लपून बसलो आहोत. किती क्रोध आला तरी आमच्यासाठी आमच्याबरोबर गोमातेलाही शाप देणे हे ऋषीच्या तत्वात बसत नव्हतं. त्यांच्या संयमी, विवेकी आणि विचारी मनाला ते पटत नव्हतं. अखेर ऋषींनी क्रोध आवरला, शापवाणी मागे घेतली, हातातला पाणी खाली टाकलं आणि हे गोमाते माझं मन शांत कर असं म्हणून त्यांनी हात जोडले. गोमातेला त्रिवार वंदन केले आणि ते शांत होऊन आश्रमात परतले. ही कथा सांगून भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, देवी अशी आहे ही कथा. या कारणासाठी आम्ही गोमातेच्या उदरी प्रवेश केला आणि 33 कोटी देवदेवतांना आपल्या पोटी सामावून घेणारी गोमाता आदरणीय, पूजनीय झाली. त्या गोमातेचे अधिक महिन्यात दर्शन पूजन करणं ही कृती कर्म नित्यनेमापेक्षाही अधिक पुण्यदायी झाली. अध्याय 3 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. राधे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.